काय बोलताय या स्पर्धेसाठी सर काय बोलताय 22 ठीक आहे या स्पर्धेसाठी तुम्ही कमिशनर आहेत आणि ह्या अशा प्रकारच्या स्पर्धेने तुमच्या छोट्या खेळाडूंना खूप सारं प्रोत्साहन दिलं जात आहे या दरम्यान षटकार येतोय यस षटकार डेफिनेटली हे जे टुर्नामेंट आहे ते आमचा मेन रामदादा आमचा राणाजींचा यांचा मोटिव्ह हेच होता की सगळ्यांना खेळायला पाहिजे कारण की 40+ मध्ये सगळे खेळत नाही ओपनमध्ये बाकी खेळत नाही ऑलमोस्ट 50% वरती प्लेअरला सगळ्यांना खेळायला मिळायला पाहिजे सगळ्यांना चान्स मिळायला पाहिजे सगळ्यांना एक काय बोलतो होप्स असतात मी कुठे परफॉर्म करू काय करू तोच आम्ही करायचा प्रयत्न करतो इकडे युनायटेडचं बोलायचं झालं तर एकमेव असा संघ आहे सो वर्षाला 4 स्पर्धा ठेवतो आपल्या खेळाडूंसाठी खरं आहे जसं मी बोललो आमचा मोटिव्ह हाच आहे की जे पण आहेत लाईक तो 20+ असू किंवा 60+ असू प्रत्येकाला खेळण्याचा चान्स मिळायला पाहिजे आमची एक टुर्नामेंट अशी असते ज्यांना अशा टुर्नामेंटला बॅटिंग मिळतं त्यांच्यासाठी स्पेशल वेगळी टुर्नामेंट पण ठेवतो आम्ही तर प्रयत्न आमचा हा असतो की सगळ्यांना इथे जे काय ग्राउंडवरती आपला परफॉर्मन्स देता आला पाहिजे आणि रामदादा राणाजींचा सपोर्ट नेहमी असतो आमच्याकडे बरेचसे आयडिया त्यांचे पण असतात ते नेहमी सपोर्ट त्याच्यामुळे पॉसिबल होतं धन्यवाद सर दरम्यान पहिल्या ओव्हरमध्ये 5 चेंडू संपल्यानंतर 10 धावा झाल्यात निहाल याने खूप चांगली गोलंदाजी केली आहे पहिल्या 3 चेंडूवर फक्त त्यांनी 2च धावा दिल्या होत्या खूप चांगलं षटक गेलंय निहालचं फक्त 11 धावा दिल्यात प्रवीण समोर असताना उत्कृष्ट गोलंदाजी निहाल यांची उत्कृष्ट ओनर्स आहेत 11 धावांचं षटक टाकलंय आणि दर्जेदार खेळाडूला थांबवलंय सर जावेद सरांचा संघ आणि तर आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय तो बघण्यासारखा असणार आहे कारण की धावा झाल्या त्या 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा अप्रतिम असं षटक हाताळलं गेलं संघ मालकाचं पहिलं षटक हाताळलं गेलं आणि संघ मालकाने पहिलं षटक टाकले ते पण एक दर्जेदार खेळाडू प्रवीणच्या समोर आणि धावा दिल्या त्या फक्त 11 मंदार सर काय म्हणाल त्या षटकाबद्दल खरंच खूप चांगलं षटक असं हाताळलं गेलं प्रवीणच्या समोर एक दिग्गज असा फलंदाज या ठिकाणी असताना देखील या ठिकाणी 12 धावा धावफलकावरती लागतायत एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 12 दरम्यान पुढचं षटक घेऊन येत आहेत चंद्रकांत भाऊ या ठिकाणी षटक घेऊन येत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतात फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता खरपूस समाचार घ्यायचा होता परंतु सुरक्षित ठिकाणी चेंडू सोपवला जातोय धावसंख्येत 2 धावांची भर होते संघ पोहोचतोय दुहेरी आकड्यात 2 धावांनिशी धावसंख्या झाली ती 13 धावा धावफलकावरती लागतायत सुंदर असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय युनायटेड श्लोक आपल्या फलंदाजीमध्ये बघूया काय करतोय किमिया तेवढे ताकदीचे असे गोलंदाज समोर असताना आखूट पद्धतीचा चेंडू होता चेंडू फील्ड केला जातोय नितीन याच्याकडून परंतु एकच धाव सुरक्षित अशी 1 धाव मिळते धावसंख्येत 1 धावेची भर होते धावसंख्या झाली ती 14 धावा धावफलकावरती लागतायत मंदार सर मॅचचा पूर्ण दिवस पाहतोय नितीन साहेब हा दुसरा सामना खेळत आहे ते सबस्टिट्यूट्स म्हणून म्हणजे एक दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून प्रत्येक जण त्यांच्याकडे पाहतोय यस निश्चितच पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेऊन गेलेला 1 धाव कंप्लीट करतायत थोडीशी घाई करावी लागते परंतु या ठिकाणी फेकी अचूक नसल्यामुळे 2 धावा सुरक्षित असा 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज धावसंख्येत 2 धावांची भर होते धावसंख्या झाली ती 16 धावा धावफलकावरती लागतायत सर एक दिग्गज खेळाडू पहा तुम्ही जर खेळ पाहिला असेल नीटचा मोहनराव साहेबांनी फेकी केली होती परंतु आपण पोहोचू शकत नाही त्या चेंडूवरती पण आपल्या अंगाने चेंडू अडवलाय जावेद भाईनी हे खूप काही गोष्टी आहेत ना शिकण्यासारख्या आहेत यस निश्चितच एक यष्टांच्या मागे जावेद भाई एक मोठं असं नाव क्रिकेट मधलं फुलटॉस पद्धतीचा चेंडू आता मात्र चुकीला माफी नाही आणि निश्चितच 6 धावा संघासाठी बहुमूल्य अशा 6 धावा मिळत आहेत धावसंख्या झाले डीजे धन्यवाद डीजे धावसंख्या झाली ती 22 धावा धावफलकावरती लागतायत आतापर्यंत सुरेख असं षटक हाताळलं होतं परंतु फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याचा खरपूस असा समाचार घेतला प्रवीण यानं पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू मात्र घोषित
स्वरूप क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. एक धाव मिळते संघाला. निश्चितच धावसंख्या झाली ती 23 धावा धावफलकावरती लागतात. एक धावसंख्या 23. चांगलं बोलताय तुम्ही, खूप चांगलं. चेंडू फील्ड केला जातोय मंगेश येईपर्यंत. आता मात्र सुरेख अशी फेकी होते या ठिकाणी. धावसंख्येत एका धावेची भर होते. धावसंख्या झाली ती 24. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 24 धावा. आता मात्र आपल्या संघाला आकार देताना या ठिकाणी पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. तिसरं षटक कोण हाताळते बघूया. या ठिकाणी निश्चितच तिसरं षटक हाताळण्यासाठी एक अनुभवी असा गोलंदाज येत आहेत. दारुगोळा. दारुगोळा म्हणजे आमचे मोहनराव साहेब, एक तेज तर्रार यॉर्कर किंग. आणि मला वाटतं काही दिवसांपूर्वी त्यांना या नवी मुंबईचा एक जबरदस्त असा गोलंदाज, जबरदस्त असा खेळाडूचा पण बहुमान मिळालेला आहे. तर तीच गोलंदाजीसाठी येत आहेत युनायटेडचा ब्रह्मास्त्र म्हणजे दारुगोळा मोहनराव. या USPL मध्ये काय कमाल करणार आहे पाहूया. परंतु हा एक खेळाडू आहे जो आपलं कला कौशल्य या आपल्या गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव करताना दिसत आहेत, ते म्हणजे मोहनराव. आता मात्र प्रवीण त्यांना कसं खेळणार आणि जावेद भाई क्लोज किपिंगचा कॉल करतायत पंचांकडनं. आणि सुरुवात होते या तिसऱ्या षटकाला. सागर सर काय म्हणाल या गोलंदाजाबद्दल आणि प्रवीण बद्दल? थांबा. बॉल होतो पहिल्या चेंडूवर संधी निर्माण करून दिली होती. पोहोचतील का नितील मात्र नाही. महत्वाची पहा चपळाई पहा प्रवीणची. प्रवीण अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर पद्धतीचा खेळाडू आहे. एक चतुराईने 2 धावा घेतल्या. काहीच समजू शकलं नाही नितीन, कुठे थ्रो करू काय करू. जावेद भाईंचा कॉल होता मात्र 2 धावा चोरून काढल्या. धावसंख्यात 2 निभर. धावसंख्या झाली ती 26. 26. पहिला चेंडू 26 धावा. आणि पहा कुठेतरी गेम प्लॅनिंगने खेळताना दिसतोय तो म्हणजे प्रवीण. लो फुलतो चेंडू. आता झेल होतोय का? झेल नितीनच्या हातामध्ये. मोठा झटका सर. जागा भरून काढण्यासाठी महेश येतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. लांब उत्तुंग चटके मारण्याची क्षमता ठेवतो प्रवीण. मात्र जावेद भाई काहीतरी नक्कीच करत असतात एसटीच्या मागून. पाहूया काय होतंय. एक धाव पळून पूर्ण महेशचा कॉल होता. दुसरीला नाही मात्र श्लोक काहीतरी गडबडलेला दिसतो.
बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये किती धावा येतील याचं नक्कीच पाहायला भेटेल. मेंडिस महेश सुरुवात मात्र जी अच्छा. USPLचं जे आयोजन होतं लोणावळ्यामध्ये, तिथे उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक घेणारा हाच महेश आहे तो, आणि आता मात्र फलंदाजी करतोय या जादूगर समोर. पाहूया सर काय म्हणाल या खेळाडूबद्दल, महेश बद्दल. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू आहे बघा. त्याचा पॉइंटच्या दिशेला क्लास पाहायला भेटला. मेंडिस सर मी तर म्हणेन त्यांचा फुटवर्क खूप जबरदस्त आहे. ज्या पद्धतीने नजर आहे तेवढाच चांगला फुटवर्क आहे. हे एक चांगल्या दर्जेदार खेळाडूची, फलंदाजाची एक चांगली बाब आपल्याला पाहायला मिळते. मी नक्कीच म्हणेल तेवढा फिटनेसही तेवढा त्याचा चांगला आहे. आणि मेंडिसही एक सुंदर असा गोलंदाज आहे. 6 चेंडू तुम्ही म्हटलात ना फिरकीचा जादूगर आहे, निश्चितच फिरवलं होतं, परंतु ज्या चतुराईने त्यांनी गोलंदाजी केली तेवढीच जबरदस्त चपळाई दाखवली त्यांच्या फुटवर्कने, ते म्हणजे महेशने. नक्कीच क्लास वर्सेस क्लास आपल्याला पाहायला भेटतो. एक वाईट चेंडू, अतिरिक्त चेंडू, धावसंख्या झाली ती. सर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, चांगलं सुरेख क्रिकेट पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण जबरदस्त, फलंदाजी जबरदस्त आणि गोलंदाजी लाजवाब. पाहूया काय होतंय. पुन्हा सामना करेल. पुन्हा एकदा पटका धावसंख्या मागतोय, नाही मात्र एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय. महेश मात्र कॉल दिलाय, दुसरी ही धाव पळून पूर्ण. तिसरीचा कॉल असेल का? नितीन थ्रो करेल, नाही. 2 धावा पळून पूर्ण. 2 धावेमध्ये समाधान मानावं लागते. धावसंख्या झाली ती 41. ज्या दिशेला चेंडू वळतोय त्या दिशेलाच फटका खेळतो, विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न करत नाही महेश, आणि ही चांगल्या खेळाडूची बाब आहे. चेंडूवरती असलेली नजर आणि फुटवर्क आणि एलिव्हेशन जबरदस्त, लाजवाब पाहायला मिळते. 180चं नाही, 180चं ग्राउंड बरोबर आहे. 180 ग्राउंड. पुन्हा एकदा फटका मारला कव्हरच्या दिशेला. पाहूया किती धावा भेटतात. नितीन बॉलवर धावा एक पळून पूर्ण. दुसरीचा पहिला, दुसरी धाव पळून पूर्ण. तिसरीचा कॉल असेल का? आता ही 2 धावा, पण तिसरीचा कॉल महेशने मात्र दिलाय. आणि आता मात्र बाद होतोय. पंच सांगतील कोण बाद होतोय. रनिंग बिटवीन द विकेट. आता काहीतरी गडबड झालीये. महेश मात्र बाद होतोय. श्लोकचं लक्ष नसावं. पहा चांगला फलंदाज बाद होतोय. लक्ष असतात सर. महेशने जे वळलेले चेंडू होते तिन्हीचे चेंडू ऑफ साईडला खेळले गेले आणि नजाकत बळे फटके होते, परंतु आता गरज होती का? मला वाटतं श्लोकला ते मैदानाच्या बाहेर पाठवायचा विहिरादा केला आहे असं मला वाटतं, कारण की आतापर्यंत 4 अटेम्प्ट झालेत त्याला रनआउट करण्याचा, परंतु तो रनआउट होतच नाही. पण तो खेळाडू जोपर्यंत मैदानात आहे तुमची धावगती वाढणार आहे. आता नवीन खेळाडू तारणहार ज्याला मी म्हणतो ते म्हणजे कैलास जगजाप साहेब, आणि या मैदानाचे तारणहार आहे ते. प्रत्येक क्षणाला या मैदानात जी काय सुंदरता आहे ती राखण्याचा प्रयत्न करत असतात. हे पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू मध्ये जादूगर आहे हो सर, खरंच चांगला जादूगर आहे. नाही कदाचित हवा पण बॉल वळवत असावी बघा, त्यांनी पण बॉल वळवणारच आहे, बोट पण काम करतात आहे. धावसंख्या 44. पाहूया कैलास असतील. बॉलवर पद्धतीचा चेंडू होता, सुंदर अशी गोलंदाजी होती. क्षेत्ररक्षण तितकंच म्हणावं लागेल. एक नवनवीन खेळाडू युनायटेडचा. सर हा जादूगर नाही निसता, परंतु टप्प्यावरती सवार असलेला जादूगर आहे. पहा दीपक फलंदाजाला कुठे अडकवायचं निश्चितच या गोलंदाजाला माहित आहे. धावसंख्या 45. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि धाव घेण्याचा आत यशस्वी ठरतायत लेग बायच्या स्वरूपात श्लोक. 5वा अटेम्प्ट, परंतु या दरम्यान धावसंख्या झाली आहे ती 46. शेवटचा चेंडू असणाऱ्या या निर्णायक चेंडूवरती निर्णायक फटका येतोय का पाहूया. सुंदर असं क्षेत्र गोलंदाज. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा कॉल दिलाय, कुणाल मात्र बॉलवर असेल. धावा 2 पळून पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 48 वाजवा डीजे. एक चांगलं गाणं वाजवून टाका.
श्लोक हा ओपनर प्लेअर आहे. पाहूया फटकेबाजी करेल का. फटका पहिला मारला, फटका धावसंख्या 1 पळून पूर्ण. लॉंग ऑनला असतील आपले चंद्रकांत सर. चंद्रकांत सर धाव दुसरी पळून तिसरीचा कॉल आहे. मात्र श्लोक आता मात्र चुकी केलेली नाहीये श्लोकनी. धाव बाद होतोय. धावसंख्या 50 झाली या दरम्यान सर. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात श्लोक बाद होतोय आणि 5व्या अटेम्प्ट मध्ये त्याला परतावं लागतंय. आता उर्वरित 5 चेंडू खेळण्यासाठी कोणते खेळाडू येत आहेत मैदानात ते बघण्यासारखे असेल, कारण की निर्णायक आहे, निर्णायक षटक आहे आणि धावसंख्या 50 आणि ज्या धावांच्या शोधात होतोय जवळपास तो त्या मध्ये यशस्वी ठरतोय तो म्हणजे हा संघ. आता मात्र नवीन फलंदाज आलेत ते कोण आहेत. अभि आता मात्र तुम्हाला खेळ करावा लागेल कारण की समोर आहेत कैलास सर. शेवटचे 5 चेंडू निर्णायक अंतिम षटकातील थर्रार. पंच आम्हाला बाईचा इशारा करताना फक्त बोला 51 धावा 51. 22 बोललो ना. 22च्या रूपात 1 धाव. आमचे अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 3-3 नाचताना दिसत आहेत. दीपक त्यांना बाहेर काढा ना. राहू द्या पहिले 4 चेंडू टाकून घ्या नंतर बघा. चावतील ते. फटका मारलाय कव्हरच्या दिशेला. पाहूया किती धावा भेटतील आणि हा खणखणीत षटकार म्हणावा लागेल. हा फुटवर्कचा षटकार आहे सर. आणि चूक नव्हती परंतु क्लास असतो ना तो निश्चितच हे खेळाडू दाखवत असतात. एक परिपक्व खेळाडू आहे तारणार. ओ कडा लागली होती, नक्की संधी होती. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 58 धावसंख्या झाली आहे. हा आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या 58 धावा झालेल्या आहेत आणि 58 धावात मध्ये उर्वरित 2 चेंडू. यानंतरचा सामना असेल तो म्हणजे दीपक 1 धाव पळून पूर्ण कैलास जामचे यांचा. पाहूया दुसरीचा कॉल आहे. दुसरी धाव पळ यशस्वीरित्या पळून पूर्ण ते. अभि मात्र तिसरा कॉल देताना. SPF इन्फ्रा आणि RCS वॉरियर्स या 2 संघाच्या कर्णधाराने आमच्या समालोचन कक्षात यायचे. नम्रतेची विनंती. SPF आणि RCS वॉरियर्स 2 संघाच्या कर्णधाराने आमच्या समालोचन कक्षात यायचं. इथे बसलेला 3-4 प्लेअर इकडे या ना प्लीज. इथे बॅनर लावायला हेल्प पाहिजे थोडी. जे वेळेला प्लीज 3-4 जण इकडे या. बॅनर लावायचं आपल्याला. आत बसलेले 4-5 जण या इकडे. जरा मदत पाहिजे मंगेश जणावलेला. अरे तिसरीची 4थी मध्ये कन्व्हर्शन झालेले आणि या 4 धावा उपयुक्त आहेत. काय हलत डुलट कैलास सर. जबरदस्त 4 धावा. धावसंख्या झाली आहे ती 64 ना. 1 मिनिटात आपण किती पळत होतो. 65 झालीत. 65 ना. प्रॅक्टिस दरम्यान 1 मिनिटामध्ये आपण 12, 13, 15 असं टार्गेट असायचं. आता मात्र धावसंख्या झाली ती सिंगल आलेला. 65 धावा झाल्या. 66 धावा जिंकण्यासाठी करायच्यात. 65 धावा झालेल्या आहेत. 66 टू विन. चला पंचांनी मॅच सुरू करून घ्यायची. तर नम्रतेची विनंती. 2 कर्णधारांना यायचं आहे आमच्या समालोचन कक्षात. SPF इन्फ्रा आणि RCS वॉरियर. SPF इंट्रा आणि RCS वॉरियर्स 2 कर्णधारांनी यायचं आहे. RCS मणिभाई यायचं आहे प्लीज नाणेफेकीचा कौल करायला. एकीकडे मणिभाई तर दुसरीकडे आमचे महेश खैरनार सर. तर मणिभाई नम्रतेची विनंती. आणि मी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. स्वस्तिक महाराजा 2 आघाडीचे फलंदाज मराठा वॉरियर्सने पाठवायचे. धावसंख्या मोठी आहे. आतापर्यंत सत्रामध्ये सगळ्यात मोठी धावसंख्या उभारली आहे.
स्वस्तिक महाराजा संघाने लास्ट मिळाले, गाडीची चावी मिळाली. तर मणिबाई आणि आमचे खैरनार साहेब आमच्या समालोचन कक्षात इथे यायचंय, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. मी विनंती करेन, मी रोहन सर नाणेफेकीचा कौल करून घ्या प्लीज. कोय ना घ्या. आमचे कमिशनर रोहन जाधव साहेब इथे नाणेफेकीचा कौल उडवताना दोन संघादरम्यान एसपीएफ आणि आरसीएस ने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आणि मराठा वॉरियर्स विरुद्ध स्वस्तिक महाराजा या संघानं प्रथम फलंदाजी करताना 65 धावा केल्या, तर 66 धावाचं भला मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. परंतु आजच्या दिवसातील हा सर्वोच्च धावसंख्या म्हणावी लागेल. तर सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. श्री गणेश होतोय या मराठा वॉरियर्स या संघाकडून प्रथम फलंदाजी करताना खेळपट्टीवरती दोन्ही फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जावेद आणि कुणाल दोन मातबकर असे फलंदाज युनायटेड संघाकडून निश्चितच चांगली अशी भरीव अशी कामगिरी करताना पाहायला मिळतात. तेच फलंदाज दोन फलंदाज खेळपट्टीवरती आता मात्र मराठा वॉरियर्स या संघाकडून संघ मालकाकडून खेळताना पाहायला मिळतील. 65 धावाचं आव्हान पार करायचंय. बघूया काय करतायत. खेळपट्टी अगदी सुकी खेळपट्टी या ठिकाणी पाहायला मिळते. बघूया कसा खरपोच असा समाचार घेतात गोलंदाजाचा. तसेच गोलंदाजाकडून प्रथम षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतात. पुंडलिक एक अनुभवी असा गोलंदाज या ठिकाणी पुंडलिक दादा या ठिकाणी पाहायला मिळतील. संघाचे आघाडीचे फलंदाज जावेद सर आणि कुणाल. अशक्य असं काहीच नाहीये. मंदार सर, मी तर बोलेन की जावेद आणि कुणाल जोपर्यंत मैदानात असणार आहे तोपर्यंत 66 धावा काही मोठी धावसंख्या नाही, पण त्यांना रोखण्यासाठी आमचे पुंडलिक साहेब आहेत. ते खूप जबरदस्त गोलंदाजी करतात. चांगलं क्रिकेटिंग सेन्स आहे त्यांच्याकडे. निश्चितच आपल्याला आणि प्रवीण सारखा पण एक खेळाडू आहे जो मॅचचं रूप कधी पण पलटवू शकतो. सर बरोबर, आपण जे भाकीत केलंय, परंतु खेळामध्ये निश्चितच काही होऊ शकतं. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ नक्कीच म्हटला जातो, गणला जातो. त्या पद्धतीनं वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी बदल करताना, कारण की निश्चितच जावेद एक मोठा असा फलंदाज समोर असताना पहिला चेंडू आखूटप्प्याचा चेंडू मात्र गिरकी घेतात पंच आपल्याकडे. बॉलने तर घेतलेलाच आहे, परंतु पंच आता आपल्याकडे गिरकी घेताना वाईटचा इशारा करताना सुरुवात झाली आहे वाईटने मराठा वॉरियर्सची. आणि आता मात्र खूप काटेकी टक्कर असणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत जाणार का? बहा बॅकलिप सांगून जातं फलंदाजाचा काय क्लास आहे सर. नक्कीच स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता. धावसंख्या 1 मध्ये समाधान मानावं लागेल. सर एक छोटा खेळाडू मैदानात आहे, त्याचं नाव मला कळलं पाहिजे प्लीज. खूप जबरदस्त असा खेळाडू मैदानात उतरवलेला आहे.
विहान असेल तो विहान, नक्कीच क्या विहान. बात आहे यार. आणि त्याचं एक खासियत सांगतो, नेहमी प्रॅक्टिसला असतो तो. सकाळी प्रॅक्टिसला, फिटनेसला विहान त्याची नक्कीच हजेरी असते. भविष्यातला युनायटेड उभा करतायत तुम्ही आत्ताच सर. नक्कीच नक्कीच म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षणात नेहमी बदल. पुंडलिक फटका मात्र वाईट. अतिरिक्त चेंडू. धावसंख्यात 1 भर. धावसंख्या झाली ती सर या गोलंदाजीची मी गोलंदाजी खेळले तर खूप जबरदस्त शार्प टर्न आहे आणि दोन्ही 90च्या दशकात नाही आजचा पण घातक गोलंदाज आहे. साई अभिनंदन खेळतात परंतु आज फटका मात्र कोणाला मारलाय पाहूया. काय होतं, जेल होईल का सर? बघा या गोलंदाजाने कमाल केली आहे. एक जबरदस्त खेळाडूला मैदानाच्या, कुणाल सारख्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर मोठा फलंदाज बाद केलाय. नक्की मोठा बळी घेतलाय. पहा जेमतेम खेळाडूने हा चेंडू खेळून काढलाय. बरोबर, नक्कीच. मग त्याला श्रेय पूर्णपणे जाते ते गोलंदाजाचं. नो डाऊट गोलंदाजाचं. परंतु आता गोलंदाजाची परीक्षा असणार आहे कारण की एक मोठा खाटक असा अडथळा असणार आहे तो जावेद भाई. म्हणजे नक्कीच नक्कीच त्यांच्यावर सगळ्या आशा असतील. फटका मारण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा बीट होत आहेत. निर्धाव चेंडू जातोय. सुंदर अशी गोलंदाजी पुंडलिक हरियान यांची. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. खरोखरच काय सुरुवात करून दिली आपल्या संघाला. नाही बघा दुखापतग्रस्त आहे तर ऑपरेशन झालेलं आहे गुडघ्याचं परंतु हे दोन्ही खेळाडू आहेत ना ताकदवर आहेत. खास करून जावेद सर जोपर्यंत मैदानात असणार आहे. पहा हाय बॅकलिप परंतु गोलंदाज खूप कॉन्फिडन्सनी गोलंदाजी करतोय. एक ताकदवर फलंदाजासमोर ताकदवर गोलंदाजी आपल्याला असं चित्र पाहायला मिळतं या मैदानात. नाही प्रयत्न तर पूर्ण करतायत पण जावेद सर काहीसे अजून अपयशी ठरतायत. पाहूया नक्कीच प्रयत्न करतील. अजूनही चेंडू शेष आहे. फटका पुन्हा अतिरिक्त चेंडू. धावसंख्या 5 झालेली आहे. वाईडच्या या 1 धावेने धावसंख्या 5. मंगेश धन्यवाद. आणि त्यांची कला आहे, त्यांच्याकडे गुण आहेत, हे सगळं सजवायची गुणवत्ता आहे त्यांच्याकडे. मंगेश सर त्यासाठीच ओळखले जातात. फटका आता मारलाय मात्र 1 मध्ये समाधान मानावं लागेल. नक्की सुंदर फटका होता सर. सुंदर गोलंदाज होता कारण की त्याला माहित होतं तिकडेच चेंडू जाणार आहे. त्याच दिशेलाच चेंडू टाकलेला आहे आणि तिथेच बिरकावलेला आहे. नक्कीच अगदी बरोबर. धावसंख्या 6. जावेद भाई अडखळ करतो. निश्चितच हा प्लॅटफॉर्मच तुमच्यासाठी आहे सर. चांगलं अष्टपैलुत्व तुम्ही दाखवतात आहे. चांगले समालोचन, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आता मात्र गोलंदाजीची धुवा कोण वाहतोय? गोलंदाज कोण आहे? अभि. आता मात्र अभि समोर असणार आहे. हा तुषार कसा खेळतोय ते पाहूया. मंदार सर काय म्हणाल? मागचं षटक आणि आताच हे दुसरं षटक. निश्चितच अभि याच्याकडे देखील चेंडू सुरेख टाकण्याची अशी किमया आहे आणि तोच गोलंदाज जो दुसऱ्या षटकामध्ये घेऊन आलाय प्रवीण, या ठिकाणी कर्णधार पद या ठिकाणी भूषवतोय तोच प्रवीण आपला चेंडू सोपवतोय. अभि याच्या हातात दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना तुषार याच्यासाठी लाईनमन म्हणून चोख भूमिका पार पाडायची आहे. कृपया लाईनमन यांना जायचंय, लाईनमन म्हणून जायचंय. स्क्वेअर लेगला कोणी नाही आहे त्या ठिकाणी. प्लीज एक खेळाडू तिकडे जायचंय, कोणी पण नाही लाईनमॅनचं काम करण्यासाठी. प्लीज नम्रतेची विनंती.
झालेल्या संघांपैकी जे ज्यांच्या मॅचेस झाल्या आहेत त्यांच्यापैकी एक खेळाडू तिकडे जायचे, ज्या खुर्च्या 2 तिकडे आहेत तर तिकडे जाऊन असं नसतं व्हायचं आहे आणि आपलं डिक्लेरेशन कळवायचं आहे. प्लीज नम्रतेची विनंती. जिजा लायन्स आणि जीएस लॉजिस्टिक लेग साइडला आपले खेळाडू पाठवायचे आहेत. प्लीज नम्रतेची विनंती. जीएस लॉजिस्टिक आणि जिजा लायन्स 2 संघाचे खेळाडूपैकी काही खेळाडू आपल्याला लाईनमॅनचं काम करायचं आहे. प्लीज आजच्या दिवसात खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि त्यापैकी एक शिस्तबद्ध सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख असं अस्त्र जोरदार पद्धतीने टाकला जातोय. चेंडू मात्र कळत नाही, निर्धाव चेंडू जातोय, चेंडू सोपाला जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक आपली चौकीला पार पाडून चेंडू दिला जातोय गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा शांतपणे सुरुवात चालली आहे. जावेद सरांसारखा व्यक्तिमत्व मैदानात आहे, परंतु धावा झाल्या त्या 8. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 9 चेंडूचा खेळ झालाय, धावा नाही 8 धावा झालेल्या आणि काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाही कारण की स्ट्राईक वरती जावेद सर आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 9. येस सर, सामना कुठे चाललाय? कारण की भलं मोठं आव्हान या ठिकाणी पार करायचं आहे. बघूया आतापर्यंत दुसरं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या झाली ती 9. एक मोठा फलंदाज या ठिकाणी खेळपट्टीवरती, त्याच्या समोरच काय तेज चेंडू, परंतु लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. सर, काय गोलंदाजाने चेंडू टाकलेला आहे सर. आतापर्यंत सुंदर असं षटक हाताळलं गेलंय अभि याच्याकडून. चेंडू मात्र कळत नाहीये, पायाला लागून चेंडू जातोय. घोषित अशा क्षेत्रामध्ये धावसंख्येत 1 धावेची भर होतोय. संघ पोहोचतोय दुहेरी आकड्यात 10 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू, परंतु जावेद यांना खेळता आला नाहीये. कुठेतरी कमबॅक करावं लागेल जावेद सर आणि तुमच्यावरती नजर आहेत या पूर्ण संघाच्या मराठा वॉरियर्सच्या आणि त्याची सुरुवात कधी होईल त्याची आम्ही वाट बघतोय. परंतु गोलंदाज खूप सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. एक मोठा तगडा खेळाडू त्यांच्या समोर आहे, परंतु डीजे वाजवा, थोडंसं गाणं वाजवा. खेळाडू आहेत मैदानात, त्यांना अजूनपर्यंत सूर गवसलेला नाहीये. पहिला चेंडू खोलवरचा चेंडू, स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का छोटा खेळाडू मैदानात? व्हेरी गुड फिल्डिंग यार, गुड थ्रो, लवली यार. फेकी मात्र चांगली होती, थोडासा अडथळा आला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु आता जी गोष्ट पाहायला मिळणार आहे ती म्हणजे फटकेबाजी आणि स्ट्राईक लायलाय तो म्हणजे जावेद शेख. काय म्हणाल सर? निर्णायक 3 धावा. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, तुतू मेमे होता, परंतु ती दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ पाहायला मिळते आणि 3 धावा निश्चितच फायदा होतोय संघाला. धावसंख्येत 3 धावांची भर होते. संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती, 13 या धावसंख्येवरती आणि अवांतर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय पंचांकडून. धावसंख्या झाली ती 14 धावा. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. पुढचा चेंडू प्रभाकर याचा आकुटप्प्याचा चेंडू होता, बॅटची काढा घेऊन गेलेला घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्येत 1 धावेची भर होते. धावसंख्या झाली ती 15 धावा.
धाव फलकावरती लागतायत. 5 षटकाचा सामना असेल आणि धावा करायच्या आहेत 66 धावा करायचा आहे. 66 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. सुरेख अशी षटक हाताळलं जात आहे प्रभाकर याच्याकडून. एक अनुभवी असा गोलंदाज या ठिकाणी, तेवढा ताकदीचा फलंदाज, परंतु आता मात्र फ्लाइट पद्धतीचा चेंडू तेवढा सुरेख असं यष्टीरक्षण केला जात आहे प्रवीण याच्याकडून. चेंडू आणि बॅटचा काय मिलाप होत नाहीये. धाव जर पाहायला गेलं तर 8 चेंडूमध्ये 2 धावा जावेद यांनी केलेल्या आहेत. कुठेतरी बॅकफुटला घेत जातोय, कुठेतरी दडपणात खेळतोय. ते सोडून त्याला आपल्या फ्लो मध्ये खेळावं लागेल, कारण की संघाला त्याची गरज आहे. पुन्हा एकदा डॉट जातोय. चांगलं यष्ट्यांच्या मागे कामगिरी करताना प्रवीण रगोटकर साहेब अप्रतिम असे अष्टपैलू खेळाडू आहे. धावसंख्या थांबली ती 15 वरती. तिसरं षटक मार्ग असेल. 2.4 ओव्हरचा षटकांचा सामना झालेला आहे. आणि आजच्या दिवसात जी गोष्ट आपण पाहतो आणि ज्यांना आपण का एक दर्जेदार व्यक्तिमत्व म्हटलं जातं, गणलं जातं या युनायटेडचा कणा, आणि ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके श्रीयुत राणाजी सर स्क्वेअर लेगला लाईनमॅनचं काम करतायत. मित्रांनो वाजवा, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा मित्रांनो. पहा अप्रतिम असं व्यक्तिमत्व. त्यांनी ही गोष्ट हेरली आणि स्वतःहून तिथे जाऊन ते लाईनमॅनचं काम करण्यासाठी गेलेले आहेत. या दरम्यान जावेद शांत होते, त्यांची बॅट बोलायला लागलेली आहे. षटका आलाय तर पहिला षटकार त्यांच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे कशी मला आमचे मंदार साहेबांनी केले की लोणावळ्याच्या USPLच्या स्पर्धेमध्ये आणि हा उत्कृष्ट असा गोलंदाज आहे का ते आपण पाहूया. चांगली फलंदाजी करतो परंतु चांगली गोलंदाजी पण त्याची पाहायला मिळते का. सिरीज मिळाली. अच्छा, तर एक जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू आहे. महेश मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठेवला होता लोणावळ्याच्या स्पर्धेमध्ये. आता मात्र तशीच कामगिरी अपेक्षित करतोय तो म्हणजे हा संघ. सरांचं नाव घेतल्यावर लगेच राजेश सत्रेंचा फोन आला, माझं नाव कधी घेणार. तसेच राजू सत्रे साहेब पण आमचे लाईनमॅनचं कार्य करताना पाहायला मिळतात आहे. प्रत्येक जण आपली जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसते. तिकडे पहिला चेंडू भिरकावून दिला, सीमारेषे बाहेर जातोय. दुसरा षटकार येतोय तो म्हणजे
अप्रतिम अप्रतिम यार विहान. आणि युनायटेड तुम्हाला सलाम. अशा खेळाडूंना मैदानात संधी दिली जाते आणि एवढ्या दर्जेदार स्पर्धेमध्ये त्या खेळाडूला विहानला खेळवत आहे. कॅप्टन तुम्हाला पण सलाम. मॅच्युरिटी तर मिळतेच पाहायला, परंतु खेळाचा आत्मविश्वास पण पाहायला मिळतो. या दरम्यान वाईटचा कॉल केला जातो, पंचांकडनं दंडित केलं जात आहे. धावसंख्या झाली ती 37 विहान अप्रतिम ला जवाब क्षेत्ररक्षण केलं. ते गोलंदाजी करताय तर त्याचा पप्पा आणि आता क्षेत्ररक्षण करतोय त्याचा मुलगा. वडील आणि पुत्रांचा हा सामना पाहायला मिळतोय, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण विहान. आता मात्र जावेद भाईला तुम्ही शांत ठेवू शकत नाही. वाजवा डीजे. दोन धावा केल्या होत्या. आता मात्र 8 चेंडू मध्ये त्यांनी 27 धाव्या ठोकल्यात. त्यात 4 षटकार आहेत. ही आहे जावेद भाईची ताकद. धावसंख्या 43. एलिव्हेशन नाहीये, एलिव्हेशन नाहीये. धावसंख्या 44. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 44. आता इक्वेशन 6 चेंडू 22 धावा. सर वाजवा डीजे. तुम्ही एक गाणं वाजवा. 6 चेंडू 22. मान्यवर मैदानाच्या आतमध्ये आमच्या समालोचन व्यासपीठावरती आसनस्थ होताना मी त्यांना विनंती करतो आणि या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी 6 चेंडू आणि 22 धावा समीकरण. पहिला चेंडू अवंतर आणि खतरे की घंटी. मला वाटतं व्हाईट बॉल तर येणार आहे, परंतु स्ट्राईक वरती आहे जावेद शेख. कुठेतरी चूक झाली एसटीच्या मागे असलेल्या प्रवीण. आणि चेंडू जर अडवला असं तर निश्चितच स्ट्राईक चेंज झाली नसती. आता मात्र जावेद ही कश्मकश पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू 21 धावाचं समीकरण मैदानात चाललंय. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे संदीप वाटचाल करतोय विकेट कडे आणि काहीतरी कानमंत्र दिलाय, कारण की 6च्या 6 चेंडू फेस करण्याचा प्रयत्न असणार आहे तो जावेद यांचा. आणि आता गोलंदाज आहेत ते कैलाश कसे रोखतायत त्या जावेदला पाहूया. दोघांचे ज्या नितीन देसाई साहेबांना विनंती करतो आमच्या समालोचन कक्षात येतात. पहिला चेंडू भिरकावून दिला, परंतु चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाकडे. झेल सुटतोय आणि या दरम्यान 2 धावा घेण्याची संधी. समीकरण 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. 5 बॉल 19 रन्स. 3 षटकार किंवा 5 चौकार. 3 षटकार का 5 चौकार. सामना कुठे जातोय तो पाहण्यासारखा असेल. कलाटणी देण्यासारखा हा सामना आहे. दोन्ही संघाकडे हा सामना आहे आणि जावेद शेख नावाचं वादळ मैदानात आहे ते रोखण्याचं काम. भिरकावून दिला, भिरकावून दिला, भिरकावून दिला. मिड विकेट आणि मिड विकेट ही ताकद आहे मित्रांनो. या खेळाडूला कमी लेखता कामा नये. 6 रन. धावसंख्या
खेळाडूंना दाखवा आणि सामन्याला सुरुवात करूया. 4 चेंडू 13 धावा. सर मंदार सर, सामना बघा कुठे होता आणि कुठे आणलाय जावेद शेख, परंतु काटेकी टक्कर, तारणहार ज्याला म्हणतात ते म्हणजे कैलास जगजाप साहेब. मैदानाचा खूप सारा आढावा त्यांच्याकडे आहे, खूप सारा गोष्टी त्यांच्याकडे माहिती आहे की विकनेस कुठे आहे. तो जावेदचा त्या विकनेसच्या वरती काम करणार निश्चितच एक अनुभवाचा असा निश्चितच असा फायदा होणार आहे. वेलकम रामदादा. रामदादा 4 चेंडू आणि 13 धावा. आणि पुन्हा एकदा अशा प्रकारचे चेंडू टाकू शकत नाही तुम्ही जावेद यांना. नाही नाही आणि नाही. वाजवा डीजे. एक एक चेंडूचे कथा आहे, पण क्रिकेट आहे, सांगू शकत नाही. घोषांकित क्षेत्रात 2 चेंडू आणि 6 धावा. सर चतुराई केली होती जरा गोलंदाजाने, निश्चितच त्याच्यामध्ये अडकले जावेद भाई. हार्ड बॉल 2 रन आणि आता किमया बघा 2 चेंडू 6 धावा. सामना कुठे होता? 60 धावा झालेत. जर जावेद शेख यांनी सिक्सर मारला तर सागर काकडे यांच्याकडून 251 रुपये घोषित झालेले आहेत. माझ्या मते या सिक्सर साठी खूप जास्त मोठी अमाऊंट पाहिजे, कारण की सामना जिंकण्याकडे जाणार आहे. तुम्ही काय वाटतं सागर काकडे, तुम्ही 251 वर राहताय का 500 वर जाताय? तर मात्र कैलासनी विकेट घेतले तर 500 रुपये. कैलासनी जर विकेट काढली तर आपले आज मॅन ऑफ द मॅच चे स्पॉन्सर आहेत, त्यांच्यातर्फे 500 रुपये. बघूया, 1 चेंडू आणि 1 धाव. आता मात्र कैलास कडून चुकी झाली आहे. जर चेंडू पकडला असता तर जावेदच नॉन स्ट्राईकला आउट झाला असता. 1 चेंडू 4 धावा. अजून 251 रुपये लागू आहेत आणि कैलासला 500 रुपये लागू आहेत. काय वाटतं राजू सर, तुम्हाला काय होईल या बॉलवर? सर दोन्ही संघाकडे हा सामना आहे आणि जावेद शेख आता कुठेतरी दमलेत असं मला वाटतंय, परंतु खूप चांगला कमबॅक केलाय. 3 चेंडू 7 आणि कुणाल तर्फे जर जावेदनी 6 मारला तर 1000 रुपये लावलेले आहेत. कुणाल सर हे 4 धावा झाले ना, पहिला अर्धशतक पण होणार आहे या सामन्यातील. 47 झालेत. जो खेळाडू जबरदस्त 8 चेंडू मध्ये 2 धावा केलेल्या, तोच खेळाडू आता मात्र 22 चेंडू मध्ये 47 धावा करतोय. आणि याला म्हणतात ताकद, याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात क्रिकेटचा क्रेज. काय असतो तर निश्चितच जावेद शेख. आणि 1 धाव पूर्ण. दुसरे धावेसाठी आणि बाद. जावेद शेख हे 48 धावावर बाद झालेले आहेत आणि 250 रुपये पण वाचलेले आहेत आणि 500 रुपये पण वाचलेले आणि 1000 रुपये पण वाचलेले आहेत. बोलवा जावेद सर, यायचंय तुम्ही इकडे, कारण की सामना खूप जबरदस्त काटेकी टक्कर झाला. परंतु आमच्या तारणहारने पुन्हा दाखवून दिलं. मला का तारणहार म्हटलं जातं? कैलास जगजाप साहेब अप्रतिम. नक्कीच 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 नाही. आणि त्याने दाखवलंय की मी आजपर्यंत मैदानात काय. तर मात्र आता पुढील सामना सेल्वराज मनी यांचा संघ RCS विरुद्ध खैरनार साहेब यांचा SPF इन्फ्रा.